या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। खाकीला कलंक, न्याय मागायला आलेल्या महिलेकडे पोलीस निरीक्षकाची अनैतिक मागणी, 2 अधिकारी निलंबित। न्याय मिळावा या आशेने पोलीस ठाण्यात गेलेल्या एका पीडित महिलेलाच पोलीस अधिकाऱ्याच्या विकृत मानसिकतेचा सामना करावा लागल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करण्याच्या बहाण्याने या महिलेला बोलावून तिच्याकडे गैरवर्तनाची आणि अनैतिक संबंधांची धक्कादायक मागणी करण्यात आली। या गंभीर प्रकरणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक ओमवीर सिंग यांनी अभावून पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक नरेश कुमार मलिक आणि स्टेशन हाऊस ऑफिसर संजय शुक्ला या 2 अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे। सविस्तर घटनाक्रम असा की एका वन विभागाच्या निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून या महिलेची फसवणूक केली होती। त्याने तिच्याशी एका मंदिरात विवाह केला, मात्र तब्बल 8 महिने सोबत राहिल्यानंतर अचानक तिला वाऱ्यावर सोडून दिले। या फसवणुकीविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित अभावून पोलीस ठाण्यात गेली होती। तिने आपली सविस्तर तक्रार गुन्हे पोलीस निरीक्षक नरेश कुमार मलिक यांच्याकडे मांडली, मात्र रक्षकच भक्षक बनल्याचा प्रत्यय या महिलेला आला। गुन्हे निरीक्षक नरेश कुमार मलिक यांनी गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करण्याच्या नावाखाली पीडितेला बोलावून घेतले। कायदेशीर मदत करण्याऐवजी त्यांनी पैशांची आणि अत्यंत लाजिरवाणे अशा अनैतिक वर्तनाची मागणी केली। या संवादाची एक ऑडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली आणि मोठी खळबळ उडाली। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक ओमवीर सिंग यांनी तातडीने कारवाई करत 2 दिवसांपूर्वी नरेश कुमार मलिक यांना निलंबित केले। त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे सोपवण्यात आला। तपासादरम्यान ऑडिओ क्लिपमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर संजय शुक्ला यांचाही सहभाग समोर आल्याने त्यांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले। स्थानिक पोलिसांच्या या भयंकर छळामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने शेवटी थेट आजमगड रेंजचे DIG आणि बलियाचे SP यांच्याकडे धाव घेतली। तिने सर्व पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल करत न्यायाची याचना केली आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच असे संवेदनहीन आणि विकृत वर्तन करणे हे संपूर्ण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते। या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे।